हाय मुलांनो, आज आपण चॅप्टर नंबर 15 बघणार आहोत, ट्रॅव्हल अँड ट्रान्सपोर्ट. तर हा 15th लेसन आहे ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे प्रवास आणि वाहतूक. ठीक आहे, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास, ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक. हाऊ डू यू कम टू स्कूल एव्हरी डे? तुम्ही रोज शाळेत कसे येता? सम ऑफ अस वॉक टू स्कूल इफ वी लिव्ह नियर बाय. नियर बाय म्हणजे जवळ आणि लिव्ह म्हणजे राहणे. जर आपण शाळेच्या जवळच राहत असू तर आपण वॉक म्हणजे चालत चालत शाळेत येतो. सम ऑफ अस ट्रॅव्हल बाय बस ऑर ऑटो रिक्षा. जर आपण शाळेपासून लांब राहत असू तर बस किंवा ऑटो रिक्षा म्हणजे रिक्षाने येतो. सम चिल्ड्रन कम टू स्कूल बाय कार. काही विद्यार्थी जे आहेत तर ते शाळेत कारने सुद्धा येतात. हाऊ वुड यू लाईक टू ट्रॅव्हल टू स्कूल एव्हरी डे? तुम्हाला शाळेत रोज कशा प्रकारे यायला आवडेल? ठीक आहे, तर मग इथे लिहायचं, तुम्हाला जसं आवडेल तसं लिहायचं. आय वूड लाईक टू ट्रॅव्हल टू स्कूल एव्हरी डे आणि इथे पुढे लिहायचं बाय. मग काय तुम्हाला वाटतंय ते आन्सर इथे लिहा. बाय वॉक, बाय ऑटो रिक्षा, बाय बस, बाय कार, बाय व्हॅन. ज्याने तुम्हाला आवडेल ते लिहायचं आहे आन्सर तिथे. ठीक आहे. वी नीड व्हेकल्स टू ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी व्हेकल्स म्हणजे वाहने लागतात. मग सायकलने जाऊ शकतो, गाडीने जाऊ शकतो, बसने, ट्रेनने, कुठल्याही प्रकारचं वाहन आलं. ठीक आहे. वी ऑल्सो नीड व्हेकल्स टू सेंड गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आपल्याला आता इथे गुड्स, इथे गुड म्हणजे काय तुम्हाला वाटेल चांगलं, तर गुड म्हणजे चांगलं नाही, ते गुड्स म्हणजे वस्तू किंवा सामान. आपल्याला सामानसुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी व्हेकल्स म्हणजे वाहने लागतात. दीज व्हेकल्स आर कॉल्ड मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. आणि याच व्हेकल्सना, या वाहनांना वाहतुकीची साधने असं म्हटलं जातं. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, तर वाहतुकीची साधने म्हणजे कसं आपण वाहतूक करणार आहोत ते. लँड ट्रान्सपोर्ट म्हणजे जमिनीवरची वाहतूक. लँड म्हणजे जमीन आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक. इन मेनी प्लेसेस पीपल यूज ॲनिमल्स ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. तर खूप ठिकाणी लोक प्राण्यांचा वापर वाहतुकीची साधने म्हणून करतात. दे मूव्ह ऑन लँड. ते जमिनीवरती फिरतात. आता तुम्ही म्हणाल की आपण तर इथे कुठंच बघत नाही प्राणी, सगळे आपण गाड्यांनीच जातो, बसनी जातो, सायकल वापरतो, हो की नाही? पण ज्या ठिकाणी रस्ते खूप अवघड असतात, चढणं खूप अवघड असतं, जिथे गाडी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी प्राण्यांचा वापर केला जातो. इन हिली एरियाज पोनीज अँड मुल्स कॅरी पीपल अँड गुड्स. तर जे डोंगराळ भाग आहेत तिथे पोनीज, पोनीज म्हणजे एक छोटा घोडा असतो, छोट्या प्रकारचा घोडा, हा म्हणजे घोड्याचाच एक प्रकार आहे. आणि म्युल्स, म्युल्स म्हणजे खेचर असतात, तर ते लोकांची वाहतूक आणि सामानाची वाहतूक करण्यासाठी वापरले जातात. इन डेझर्ट्स द कॅमल इज द ओनली मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट फॉर पीपल अँड गुड्स. आता वाळवंटामध्ये खूपच रेती असते सगळीकडे, मग तिथे गाड्याच चालू शकत नाही. मग अशा ठिकाणी फक्त उंटाचाच वापर लोकांच्या वाहतुकीसाठी आणि सामानांच्या वाहतुकीसाठी केला जातो. द कॅमल इज कॉल्ड द शीप ऑफ द डेझर्ट. आणि म्हणून कॅमलला म्हणजेच उंटाला वाळवंटातील जहाज असं म्हटलं जातं. बुलक कार्ट्स अँड हॉर्स कार्ट्स आर यूज टू कॅरी पीपल अँड गुड्स. बुलक कार्ट्स म्हणजे बैलगाड्या आणि हॉर्स कार्ट म्हणजे घोडागाड्या, तर ते सुद्धा लोकांना आणि सामान नेण्यासाठी वापरल्या जातात. बायसिकल्स म्हणजे सायकल, ऑटो रिक्षाज म्हणजे रिक्षा, स्कूटर्स म्हणजे अशा प्रकारचे स्कूटर, मोटर बाईक्स म्हणजे जी टू व्हीलर असतात की नाही तसल्या, कार्स अँड बसेस आर यूज फॉर ट्रॅव्हलिंग शॉर्ट डिस्टन्सेस. तर ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या शॉर्ट डिस्टन्स म्हणजे जिथं आपल्याला थोड्या अंतरावरती जायचं आहे तिथे आपण वापरतो. ट्रेन्स, बसेस अँड ट्रक्स कॅरी पॅसेंजर्स अँड गुड्स ओव्हर लॉंग डिस्टन्सेस. ट्रेन, बस आणि हे जे ट्रक आहेत तर त्याच्यामध्ये पॅसेंजर म्हणजे लोकांसोबतच गुड्स म्हणजे वस्तूसुद्धा लांब अंतरावरती पाठवू शकतात किंवा ते घेऊन जातात. व्हेरी बिग सिटीज हॅव लोकल ट्रेन्स फॉर पीपल टू ट्रॅव्हल टू डिफरंट पार्ट्स ऑफ द सिटी. मोठमोठी जी शहरे असतात तर तिथे अशा लोकल ट्रेन्स असतात जेणेकरून लोक त्या शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये सहज जाऊ शकतील.
Many cities like Kolkata, Mumbai and New Delhi now have trains called metros. आता ज्या कलकत्ता, मुंबई किंवा दिल्लीसारख्या ज्या सिटी आहेत तर तिथे मेट्रो म्हणजे अजून फास्ट ट्रेन असते तर त्या आहेत. पुण्यामध्ये सुद्धा आता मेट्रोचा प्रकल्प सुरू झालेला आहे. वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे आता आपण हा पाहिला लँड ट्रान्सपोर्ट, जमिनीवरती. हे सगळी जी वाहने आतापर्यंत पाहिली ना तर ती जमिनीवरती वाहतूक करण्यासाठी आहेत. आता वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे जल वाहतूक पाहूयात. पाण्यामधली वाहतूक कशा प्रकारे होते. स्मॉल बोट्स अँड मोटर बोट्स कॅरी पीपल अँड गुड्स अक्रॉस रिव्हर्स. आता नदीमधून जर प्रवास करायचा असेल तर छोट्या बोट्स म्हणजे छोटी जहाजे किंवा मोटर बोट्स असतात तर त्या लोकांना आणि वस्तूच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात. शिप्स अँड लायनर्स कॅरी पीपल अँड गुड्स टू डिस्टंट प्लेसेस अक्रॉस द सीज अँड ओशन्स. आता पाहिलं नदीमध्ये आपण छोट्या बोट्स, स्मॉल बोट्स आणि मोटर बोट्स यूज करतात. पण जर मोठे समुद्र आहेत, महासागर आहेत, त्याच्यातून जर लोकांना किंवा वस्तूंचा जर प्रवास करायचा असेल तर शिप्स किंवा लायनर्स वापरले जातात. एअर ट्रान्सपोर्ट म्हणजे हवाई वाहतूक, हवेमार्फत होणारी वाहतूक हे बघणार आहोत. द फास्टेस्ट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इज बाय एअर. आतापर्यंत आपण लँड ट्रान्सपोर्ट बघितलं, वॉटर ट्रान्सपोर्ट बघितलं आणि आता हे आहे एअर ट्रान्सपोर्ट. तर या तिन्हीपैकी सगळ्यात जास्त फास्ट वाहतूक कुठे होत असते तर ती एअर ट्रान्सपोर्टमध्ये होत असते. वी कॅन ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्सेस इन अ व्हेरी शॉर्ट टाइम बाय एरोप्लेन्स. एरोप्लेन म्हणजे काय तर असे विमान. तर आपण विमानामधून अगदी कमी वेळामध्ये खूप लांबवरच्या अंतरावरती जाऊ शकतो. जसं की दुसऱ्या देशामध्ये जायचं असेल तर आपल्याला खूप फास्ट जायचंय, कमी वेळात जायचं तर आपण विमानाने जाऊ शकतो. हेलिकॉप्टर्स आर युज्ड फॉर फ्लाइंग ओव्हर शॉर्ट डिस्टन्सेस. आता लवकर जायचंय पण कमी अंतरामध्ये जायचे आहे, कमी अंतरावरती जायचं आहे तर तिथे हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. गुड्स कॅन ऑल्सो बी सेंड थ्रू कार्गो प्लेन्स अँड हेलिकॉप्टर्स. तर कार्गो प्लेन्स असतात आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने तुम्ही वस्तू सुद्धा एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवू शकतात. क्लासरूम ॲक्टिव्हिटी. आता तुम्हाला हे क्लासरूममध्ये करायचं आहे. रिसाइट दीज लाईन्स विथ द टीचर. तुमच्या टीचरसोबत ही जी खाली एक पोयम दिलेली आहे छोटीशी ती म्हणायची आहे. ओके. ट्रेन्स. ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. म्हणजे पर्वतांमधून, सपाट जमिनीवरून, नदी किनाऱ्यावरून या सगळ्यांवरती मात करून इकडे काय येत आहे तर ट्रेन येत आहे. कॅरिंग पॅसेंजर्स, कॅरिंग मेल, ब्रिंगिंग देअर प्रिशियस लोड इन विदाऊट फेल. मग ट्रेनमधून काय पॅसेंजर म्हणजे प्रवाशांची वाहतूक होते. मेल म्हणजे पत्र व्यवहार केला जातो, म्हणजे पत्र एका ठिकाणाहून दुसरीकडे ट्रेनमधून पाठवू शकतात. तुमचं काही जे महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या सुद्धा न चुकता ट्रेनने एका ठिकाणाहून दुसरीकडे नेल्या जातात. ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. आणि या पोयमचे पोएट आहेत जेम्स टिपेट. ओके. आता रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, वी नीड व्हेकल्स टू ट्रॅव्हल ऑर सेंड गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. एका ठिकाणाहून दुसरीकडे जर प्रवास करायचा असेल किंवा एखादी वस्तू पाठवायची असेल तर आपल्याला वाहनांची गरज असते. सेकंड, ऑल व्हेकल्स आर कॉल्ड मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. जी काही वाहने आहेत तर त्याला आपण वाहतुकीची साधने असं म्हणतो. इन सम प्लेसेस ॲनिमल्स आर ऑल्सो युज्ड ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. काही ठिकाणी प्राण्यांचा वापर सुद्धा वाहतुकीची साधने म्हणून केला जातो. समजलं लेसन? बाय बाय.